नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, महाराष्ट्रात ज्या मोजक्याच घराण्यांची तिसरी व चौथी पिढी राजकारणात आहे अशा एकाच घराण्याबद्दल आज आपण बोलणार आहोत आणि ते म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यातले विखे घराणे। तर विखे पाटील घराण्यातील तिसरी पिढी ही आता राजकारणात आली आहे। सहकार, समाजकारण आणि राजकारण या तिन्ही क्षेत्रात विखे घराण्याचा दबदबा आणि लौकिक आहे। शिर्डी मतदारसंघातून राधाकृष्ण विखे हे यंदा 8व्यांदा आमदार झाले आहेत। तर आपण आज विखे घराण्याचा इतिहास जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। तर या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। तर पहिला आपण जाणून घेऊ की कशी झाली राजकारणाला सुरुवात या घराण्याची। तर राधाकृष्ण विखे पाटील यांचा जन्म 15 जून 1959 मध्ये झाला। त्यांना लहानपणापासूनच समाजकारणाचं बाळकडू मिळालं। आजोबा विठ्ठलराव विखे पाटील यांनी आशिया खंडातला पहिला सहकारी साखर कारखाना काढला। त्यानंतर प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे राज्यातील पहिले पब्लिक स्कूल प्रवरानगरला देखील दिले आणि याच पब्लिक स्कूलमध्ये राधाकृष्ण विखे यांनी पहिलीत प्रवेश देण्यात आला। आजोबांच्या आग्रहाखातर त्यांचे शिक्षण वसतिगृहातच झाले। तिथूनच राधाकृष्ण विखे त्यांच्यात सामाजिक जाणीव निर्माण झाली। 11वी नंतर धुळे, कोल्हापूर कृषी विद्यापीठात शिक्षण घेत असताना ते सामाजिक कार्याकडे ओढले गेले। त्यानंतर राधाकृष्ण विखे पाटील हे 1986 मध्ये युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष होते। या काळात त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबविले। भारत निर्माण अभियानांतर्गत भंडारदरा ते जामखेड अशी पायी दिंडी यात्रा देखील काढली। काँग्रेसमधूनच त्यांच्या राजकारणास सुरुवात देखील झाली। त्यांनी 1994 मध्ये शिर्डी विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची पहिली निवडणूक लढवली आणि तेव्हापासूनच ते या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। राधाकृष्ण विखे पाटील यांचे वडील तत्कालीन खासदार बाळासाहेब विखे पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता। वडिलांपाठोपाठ राधाकृष्ण विखे यांनीही आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेत प्रवेश केला होता। त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते। वडिलांनी शिवसेनेत प्रवेश केला म्हणून राधाकृष्ण विखे पाटील यांनीही शिवसेनेत प्रवेश केला। या इतिहासाची पुनरावृत्ती 2019 मध्ये पाहायला मिळाली। 2019 मध्ये राधाकृष्ण विखे पाटील यांचे चिरंजीव सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला। त्यामुळेच विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत राधाकृष्ण विखेंनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला। आणि आता आपण जाणून घेणार आहोत त्यांनी कोणती मंत्रिपदे भूषवली आहेत। तर अशोक चव्हाण मुख्यमंत्री असताना त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले। त्यानंतर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री झाल्यानंतर ते कृषी मंत्री झाले। 2009 पासून ते शिर्डी विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत। राजीनामा देण्याआधी ते काँग्रेसचे विधानसभेतील विरोधी पक्षनेते होते। अहमदनगरमधील प्रवरा शिक्षण प्रसारक संस्थेचे ते प्रमुख आहेत। गेल्या मंत्रिमंडळात त्यांच्याकडून महसूल खात्याची जबाबदारी होती। यावेळीही ते मंत्रिपदाची शपथ घेत आहेत। तर मित्रांनो, ही होती राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दलची तसेच विखे घराण्याच्या इतिहासाबद्दलची राजकारणातल्या इतिहासाबद्दलची माहिती। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा। तसेच चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा आणि व्हायरल इंडियनला अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी